ड्रायव्हिंग येत नाही मग कार काय कामाची? अरे म्हणजे काय, उद्याच्या उद्या आपण ड्रायव्हर ठेवू की. 60,000 रुपये पगार होता, पण आपल्याकडे तुम्ही द्याल. नाही नाही, मी 8,000च पगार देईन तुला. आमचं प्रेम आहे हो एकमेकांवर. काही प्रेम बिम नाही रे. प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? तू आधी माझ्या नजरेसमोर चालती हो. आधी सगळी संपत्ती दान केली तर डावच फसला. मी तसं होऊ देणार नाही. अरे पण जमणार कसं? ते ऐकणार नाहीत. ते जिवंत राहिले तर. समीर, काय बोलतोयस तू? शुद्धीवर आहेस ना तू? शुद्धीवर आहे आणि व्यवहाराचाच बोलतोय. माझं ऐकलं नाही ना तर प्रॉपर्टी दान करण्या अगोदर त्यांना जीवनदान मिळणार नाही. म्हणजे प्रॉपर्टी दान करण्या अगोदर मी त्यांचा जीव घेईन. समीर, मूर्खासारखं ना काहीही बोलू नकोस. वडील तर ते माझे. मूर्खासारखं तू बोलतेस. प्रॉपर्टी मधला एक पैसा सुद्धा देत नाहीत तुला. कारण तुझे वडीलच नाहीयेत ते. हो, तू नाहीयेस त्यांची मुलगी, म्हणूनच तुला प्रॉपर्टी पासून एवढं लांब ठेवतात. पण मी तुला तुझा हक्क मिळवून देणार म्हणजे देणारच. त्यासाठी मला दादासाहेबांना मारावं लागलं ना तरी चालेल. समीर, मला ना काही कळतच नाही. अरे माझे वडील नाही. नाही अरे, असं नाहीये. अरे तुला कोणी सांगितलं की मी त्यांची मुलगी नाहीये ते? अगं हे खरं आहे. तू नाहीयेस त्यांची मुलगी. मामा सांग ना हिला. काय पोरी, तू त्यांची पोरगी नाहीस. काय बोलताय तुम्ही? हे खरं तेच सांगतोय पोरी. फार मोठी कहाणी आहे ती. तू 1 वर्षाची असशील. तुमच्याकडे घर कामाला एक विधवा स्त्री होती, शकुंतला नावाची. काय? तू त्यांची मुलगी नाहीयेस. तुझी आई खूपच आजारी होती. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली होती. त्या आजारपणातच तुझी आई मरण पावली. मरताना तिने तुझी जबाबदारी दादासाहेब आणि वहिनीसाहेबांच्याकडे सोपवली. त्यांना हे मूल बाळ नसल्याने त्यांनी तुला कागदोपत्री दत्तक घेतलं. म्हणजे मी आतापर्यंत जे आयुष्य जगले असं नव्हतंच. सांभाळ स्वतःला नका. नाही अरे समीर, दादासाहेबांचे खूप उपकार आहेत माझ्यावरती. त्या मोबदल्यात मी त्यांना काय दिलं? फक्त दुःख. नाही, आता मी तसं होऊ देणार नाही. राणे, नीट बारकाईनं शोध घ्या. प्रत्येक पुरावा महत्वपूर्ण आहे हे लक्षात ठेवा. एकही पुरावा चुकता कामा नाही. हो सर. और गोपी मला एक सांग, दादासाहेब एकटेच राहत होते का? नाही नाही, त्यांचा नोकर तो बाबाजी असतो ना बरोबर. बाबाजी आहे कुठे मग? ते मला नाही. मी नेहमीप्रमाणे सकाळी दूध घालायला बघतो तो दार उघडा. आतमध्ये येऊन बघतो तो दारात काही पडलेले. मी घाबरलो आणि मग लगेच तुम्हाला फोन केला. बरं बरं,
दादासाहेबांना काही मुलं वगैरे? एक मुलगी होती ना, मुलगी होती म्हणजे? ती ड्रायव्हर बरोबर पळून गेली. बाबा ही दादासाहेबांची मुलगी अनघा. पप्पा पप्पा उठा ना हो. मी मला असं नाही सोडून जाऊ शकत. पप्पा बघा ना, एकदा तुमचं बाळ आलंय. यांना कसं कळलं? तू कळवलंस काय? मी नाही कळवलं. अहो यांनाच घर सोडून 2 वर्ष झाली. पप्पा उठा ना हो पप्पा. मॅडम, मला एक सांगा, या घटनेबाबतीत तुम्हाला कसं माहित? सहजच आले होते हो पप्पांना भेटायला. आता भेट शक्य नाही. शांत व्हा मॅडम. चक्क 2 वर्षानंतर भेटायला येण्यामागं कारण काय? सांगते सर. मग तुमचे मिस्टर आणि बाबाजी कुठे आहेत? सकाळपासून मला दोघे घरी दिसलेले नाही. खूप शोधलं त्यांना, पण मला ते सापडले नाही. मला वाटलं इथे आले असतील म्हणून मी इथे आले. मला असं वाटतंय ह्या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचा समावेश असणार, म्हणून ते दोघं फरार आहेत. पण समीर आणि बाबाजी असं का करतील? पैशासाठी मॅडम, कारण घरातली तिजोरी पण खाली आहे. नाही सर, मला विश्वास आहे त्यांच्यावर. ते असं करणं शक्यच नाही. नाही साहेब, हे घड्याळ सापडले तिजोरीजवळ. आपण ओळखता का हे घड्याळ कोणाचे आहे? हा, समीरचंच घड्याळ आहे ते. मीच गिफ्ट केलं होतं त्याला. कदम, मॅडम कडून दोघांचे फोटो घ्या. आणखी प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवा. आणखी हा, आपल्या खबऱ्यांना पण कामावर लावा. फारच लवकर हे 2 आरोपी आपल्या ताब्यात असतील. हो सर. राणे, बॉडीला पोस्टमॉर्टम साठी घेऊन जा. हो सर. हॅलो, हा बोल. बरोबर, बस बस येतच आहे. कदम, हा साहेब. चला गाडी काढा. नवऱ्याचा फोन होता. समीर आणि बाबाजी गावच्या घरात लपलेले आहेत. येऊयात ताब्यात त्यांना. चला. ओके. घेऊन या ना.
यात झाला आतमध्ये चला. खरं खरं सांग दादासाहेबांना कोणी मारलं? सांगतो साहेब, सांगतो. पण आम्हाला मारू नका अजून. सांगतो. आम्हीच मारलं दादासाहेबांना. अरे पण तुझे सासरे होतेत ना, ते का मारलास मग तू? पैशासाठी, संपत्तीसाठी. खरं खरं बोल आणि नीट बोल. साहेब, मी गावाला होतो. एक दिवस अचानक मला मामाचा फोन आला. त्यांनी मला ताबडतोब मुंबईला बोलवून घेतलं. मी लगेच आलो मुंबईत. मामा. अरे समीर. ये काय मामा, एकदम अर्जंटली बोलून गेलं. तब्येत ठीक आहे ना तुझी? हो हो, बस तर आधी. पाणी देऊ? नाही, पाणी वगैरे नको. तू कसा आहेस मला ते सांग. मला सांग, गावाकडे कसे आहेत सगळे? गावाकडे सगळे मजेत आहेत. तू कसा आहे मला बोलून का घेतलं? देवाच्या आशीर्वादानं आणि मालकाच्या कृपेनं मी पण मस्त आहे. मग मला का बोलून घेतलं? नोकरीसाठी. नोकरी? अरे वा. पण कुठली नोकरी, कधीपासून आणि पगार किती? अरे हो हो हो, थांब, ऐकून तर घे आधी. सांग ना, लवकर सांग प्लीज. माझ्या मालकानं त्याच्या मुलीसाठी गाडी घेतली. मग मी काय करू? ड्रायव्हिंग. म्हणजे? हे बघ, मालकाच्या मुलीला ड्रायव्हिंग करता येत नाही, म्हणून त्यांना ड्रायव्हर पाहिजे. आणि म्हणून मी तुला बोलावून घेतलं. काय मामा, नोकरी आणलीस ती पण ड्रायव्हरची? माझं काय होणार आहे त्यात? अरे तू श्रीमंत होणार, पैसेवाला होणार. ते कसं काय? हे बघ, अनघा मालकाची मुलगी दिसायला खूप सुंदर आहे. एकुलती एक, सगळ्या संपत्तीची एकटी मालकीण. तिला तू तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. आणि तिच्याशी लग्न करायचं. एकदा का अनघाबरोबर तुझं लग्न झालं की सगळ्या संपत्तीचा तू एकटा मालक होणार. नाही, हं? एकटा नाही. मग आपण दोघे. सगळं काही आमच्या मनाप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे होत होतं. लग्न होऊन 2 वर्ष झाली तरी सुद्धा दादासाहेब मला आणि अनघाला स्वीकारायला तयार नव्हते. म्हणून तुम्ही दादासाहेबांना मारलं? नाही साहेब, नाही, आम्हाला त्याला मारायचं नव्हतं.
दादासाहेब जेव्हा वकिलाला बोलून सर्व संपत्ती वृद्धाश्रमाला दान करणार असं कळलं तेव्हा आम्हाला वाटलं की आम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणून मग आम्ही ठरवलं बंगल्यावर जाऊन जे काही हाती लागेल ते घ्यायचं आणि हे शहर सोडून जायचं. आणि त्या रात्री मी आणि समीर अनघा झोपल्यावर बंगल्यावर गेलो आणि कोण आहे? कोण आहे? तुमच्या स्वार्थापायी 2 आयुष्य उद्ध्वस्त केलीत आणि एवढं सगळं करून तुमच्या हाती काय आलं तर काहीच नाही. खरं आहे साहेब, फार मोठी चूक झाली आमची. देव आम्हाला कधीही माफ करणार नाही आणि न्यायालय सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला होईलच. साहेब, मला फाशी द्या. अरे कमीत कमी तू तर अनघाचा विचार एकदा करायला हवा होतास. नमस्कार मॅडम. नमस्कार. कोण हवंय? मी सुशांत सुभेदार, दादासाहेबांचा वकील. ते तर ठाऊक आहे मला, त्यासाठी मी इथे आलोय.
होतं बोला ना. दादासाहेबांच्या विलप्रमाणे त्यांची सारी प्रॉपर्टी अनाथाश्रमला जाते. त्यामुळे 24 तासामध्ये तुम्हाला सगळी प्रॉपर्टी खाली करायची. मी कुठे जाऊ मग? मॅडम, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न, पण 24 तासामध्ये हा बंगला खाली करायचा. हे बिलची कॉपी निघतो. चुकले मी बाबा. वेळीच मी तुमचं ऐकायला हवं होतं. तर मी तुमचं ऐकलं असतं तर आज काही परिस्थिती वेगळीच असते. तेच आहोत ना आपण, जे एखादी लहानातली लहान वस्तू खरेदी करताना सुद्धा नीट तपासून, तोलून, मापून खरेदी करतो, अगदी विचार करून. मग मला सांगा, आयुष्यातला इतका मोठा आणि महत्वाचा निर्णय घेताना का घाई करतो आपण? प्रेम करणं चुकीचं नाही, अजिबात नाही, पण ते करावं ते योग्य व्यक्तीवर. आणि प्रत्येक मुलीने आपला जीवनसाथी निवडताना आपली आई, वडील आणि कुटुंबातील व्यक्तीच्या मर्जीने निवडावं. नाहीतर माझं उदाहरण आहे तुमच्या समोर. अहो बोला ना, काय झालंय आमच्या हो समोर? हो, तुम्ही दोघे शांत व्हा. मी जे काय सांगतोय ते शांत ऐकून घ्या आणि मन घट्ट करा. पण झालंय काय सुमनला? सुमनच्या हृदयाला होल आहे. काय?